नमस्कार, मी स्वप्ना दिघे. विचारधारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फिल्म डिरेक्शन आणि प्रोडक्शन या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आले आहेत एक फिल्म डिरेक्टर आणि प्रोड्युसर ज्यांनी सुरुवात केली आहे ऑडिओ आणि व्हिडिओ अल्बम्स बनवण्यापासून. त्यानंतर त्यांनी बऱ्याच शॉर्ट फिल्म्स बनवल्या. 2 वर्षापूर्वी त्यांनी एक मराठी सिनेमा डिरेक्ट केला आहे आणि प्रोड्यूस सुद्धा केला आहे. त्याचं नाव आहे मोर्चा. तर भेटूया अखिल देसाई यांना. अखिल, तू नमस्कार. विचारधारामध्ये आमच्या प्रेक्षकांबरोबर चर्चा करायला आज आलास, त्याबद्दल तुझे मनापासून स्वागत. धन्यवाद. विचारधारा आणि आपलं देखील आणि सर्व प्रेक्षकांचं आपण मला या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. तर मला सुरुवात करायची आहे की तू दिग्दर्शन आणि निर्मिती या कसा काय उतरलास? ऍक्च्युली इट वॉज नॉट डिसाइडेड. म्हणजे ज्यावेळेला मी जेव्हा चालू केलं त्यावेळेलाही आपल्याकडे म्हणजे इन इंडिया हे एक प्रोफेशन म्हणून बघितलं जात नव्हतं की मग प्रॉपर प्रोफेशनली लोक ते ट्रेनिंग घेऊन किंवा एज्युकेट होऊन त्याचे कोर्सेस करून त्यावेळेला एवढ्या अवेअरनेस नव्हता. मी जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेला इट वॉज बाय फ्लूक. मला हे करायचं नव्हतं. कॉलेजेसमध्ये किंवा मी आपल्या शाळेमध्ये वगैरे आपले जे अॅन्युअल गॅदरिंग असतात त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचो आणि कॉलेजेसमध्ये इंटर कॉलेजिएट करायचो. मला बँड्रा पॉलिटेक्निकला ऍडमिशन पण मिळालं होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, पण आमच्या वेळेला राईट्स आणि या सगळ्या इश्यूजमुळे मला ते कॉलेज जॉईन करता नाही आलं त्यावेळेला, कारण ते खेरवाडी मधून मध्ये कॉलेज होतं आणि बेरामपाडा दॅट टाइम मोस्ट सेन्सिटिव्ह एरिया होता. ते मला नाही कंटिन्यू, कारण मी गावावरून मुंबईला आलो होतो आणि मग ते एक मेकॅनिक इंजिनिअरिंग करण्याचं ड्रीम बाजूला राहिला आणि मग मी कॉमर्स स्ट्रीम मध्ये जॉईन केलं. तर त्यावेळेला खूप सारा वेळ होता माझ्याकडे आणि एक टीम आमची कॉलेजमधली जी पार्टिसिपेट करायची आणि त्यांना जस्ट ऍज अ फन म्हणून ते काय करतात कसं करतात म्हणून मी त्यांना जॉईन बघायला जायचो. आणि एक दिवस त्यांचा जो ऍक्टर होता तो त्यावेळेला अवेलेबल नव्हता आणि मी खूप दिवस ते बघत होतो त्यांचे प्रॅक्टिसेस अँड एव्हरीथिंग. तर जस्ट तो जो डायरेक्टर होता त्यांनी बोललं की तू हे फक्त रीड कर, म्हणजे जो डायलॉग आहे त्या कॅरेक्टरचा. सो आय डिड दॅट इन अ प्रॉपर वे. मी ते रीड केलं. अगोदरच एक्सपिरियन्स होताच तसं, म्हणजे अॅन्युअल गॅदरिंग्स वगैरे मध्ये मी प्रॉपर करायचो आमच्या शाळेच्या वगैरे. सो ही लाईक दॅट की तो बोलतो की अरे तू त्या ओरिजिनल पेक्षा खूप छान करतो, यू कंटिन्यू विथ दिस. आणि मग तिथून ती सुरुवात झाली आणि आम्ही इंटर कॉलेजिएट मध्ये खूप सारे प्राइजेस त्यावेळेला झुंझुनवाला कॉलेजसाठी आम्ही जिंकलेले आहेत. म्हणजे मूड इंडिगो सगळ्यात मोठं फेस्ट आहे, आताही ते तेवढंच मोठं आहे की ऑल इंडिया लेवलवरती कॉलेजेस पार्टिसिपेट होतात. मग तिथून ती सुरुवात झाली आणि कुठे ते प्राइजेस मिळायला लागले, अप्रिसिएशन्स मिळायला लागले आणि मग ते कॉलेज करता 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 मग कॉलेज संपल्यानंतर एक ती ओढ निर्माण झाली. सपोर्ट मराठी फॅमिलीज या प्रोफेशनला त्यावेळेला आत्ताचा जरी काळ थोडं सपोर्टिव्ह असला, आता पालक आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून त्यांना या याच्यामध्ये फील्डमध्ये कसं काय चान्स मिळेल किंवा त्यांना कसं काय पुढे आणता येईल यासाठी प्रयत्न करतात, पण त्यावेळेला कसं लांब ठेवता येईल या सगळ्यापासून हा प्रयत्न जास्ती असायचा. मग ते लपून छपून सगळे उद्योग चालायचे आणि मग ते पार्टिसिपेशन, मग ते इंटर कॉलेजिएट, मग कुठले सिरियल्स किंवा मी एमबीसी स्टुडिओजला पण काम केलेलं आहे ऍज अ कास्टिंग डायरेक्टर. अराउंड 3 to 4 फिल्म्सला ऍज अ असिस्टंट डायरेक्टर केलंय. आणि मग ती एक डिसाईड केलं, येस दिस इज माय प्रोफेशन, हे मला आवडतंय आणि मी एन्जॉय करतोय हे. आणि कुठलंही क्षेत्र म्हणजे आपण जास्ती एन्जॉय करतो तिथे आपण जास्ती जस्टिस देऊ शकतो. सो आय डिसाइडेड दॅट आणि मग ती सुरुवात झाली. मग पहिलं प्रोजेक्ट आम्ही केलं होतं मुनव्वर अली जे आहेत त्यांना घेऊन, शब्बीर कुमार गायले होते त्याच्यामध्ये. त्यांच्यासाठी म्युझिक दिलं होतं खलीग मोहम्मद, ज्यांच्या वडिलांनी बाकीच्या पिक्चर गुलाम मोहम्मद साहब त्यांच्या वडिलांनी म्युझिक दिलं, त्यांच्या मुलांनी त्या आमच्या अल्बमसाठी म्युझिक दिलं होतं. मजीद शोला कव्वल फेमस आहेत, त्यांनी गायलं होतं. त्यानंतर मग विनोद राठोडना घेऊन आम्ही एक अल्बम केला होता कृपावंत गणराज. मग ते कॉन्फिडन्स गेन होत गेला की येस यू कॅन डू दिस. मग त्यानंतर मी प्रकाश जाधव म्हणून आमचे एक आहेत त्यांना ऍज अ जॉईन केलं असिस्टंट म्हणून. त्यांच्याबरोबर रिजनल फिल्म्स केल्या, म्हणजे आम्ही ऐरणी फिल्म केल्या त्यावेळेला.
लक्ष्मणी भाग्यानी वगैरे अशा काही प्रोजेक्ट्स केले. त्यानंतर भरत महाडिक आहेत, त्यांच्याबरोबर ऍज अ असिस्टंट केलं. आणि देन ऍज डिसाइडेड की 3-4 इयर्सचा एक्सपिरियन्स घेऊन, कारण कुठलंही काम करायचं म्हटल्यानंतर यू मस्ट बी एक्सपिरियन्स, तुम्हाला ते थरो नॉलेज असलं पाहिजे, एक आवड असणं. आणि तो एक ग्लॅमर आहे, त्याच्यामध्ये खूप सारी लोकांना अट्रॅक्शन आहे, म्हणून बरोबर. आपण करायला जाऊन जे बेसिक नॉलेज नाही घेतलं तर मग हं. आपण पुढे जाऊ शकत नाही. तर ते प्रॉपर नॉलेज घेतलं. आणि त्यावेळेला कोर्सेस नव्हते, त्यामुळे तुम्हाला हं, हं. प्रॅक्टिकल काम करावं लागत होतं. सो अच्छा. त्यांच्यावर मी काम केलं आणि मग तिथून एक कॉन्फिडन्स गेन झाला, एक एक्सपिरियन्स आला. तिथून ती सुरुवात झाली. आणि मग ओके. मूर्छा नावाची फिल्म मी स्वतः ऍज अ हं, हं. प्रोड्युसर डायरेक्टर केली. तर पुढे जायच्या आधी तू मला सांग ना, दिग्दर्शन आणि निर्मिती. तर ती बॉर्डर लाईन एक कुठे आहे? ते जरा समजेल असं सांग ना प्रेक्षकांना. ऍक्च्युली दोन्ही वेगवेगळे प्रांत आहेत. हं, हं. प्रोड्युसर हा व्यक्ती आणि काही खूप साऱ्या लोकांना प्रोड्युसर, फायनान्सर यामध्ये देखील फरक आहे, की लोक अच्छा. प्रोड्युसर म्हणजे फक्त पैसा पुरवणं हे इथपर्यंत मर्यादित नाही. हं, हं. प्रोड्युसरला टोटल तुमच्या फिल्म मेकिंगचं त्यांना पण नॉलेज असलं पाहिजे. अच्छा. सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. प्रत्येक ऍस्पेक्ट, प्रत्येक क्राफ्ट बद्दलची माहिती पाहिजे, की आपण जे प्रोजेक्ट बनवणार आहोत हं, त्याचं हं. पूर्ण त्यांना थरो नॉलेज पाहिजे. आणि त्यासाठी फंड अरेंज करणं आणि ते अच्छा. प्रॉपरली ती फिल्म बनवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचं मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग या सर्व सर्व गोष्टींमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते प्रोड्युसरची. अच्छा. आणि सगळ्यात मोठा महत्वाचा तो दुवा आहे, कारण फंड हा त्यांच्याकडून असतो. एखादं प्रोजेक्ट आपल्याला हं. चांगलं बनवायचं आहे हं, तर हं. ती फंडिंग हा पार्ट खूप महत्वाचा असतो. त्यामुळे अच्छा. प्रोड्युसर हा तेवढाच महत्वाचा आहे. त्याचबरोबर डायरेक्टरला ही पूर्ण फिल्म काय बनणार आहे आणि त्याचं पूर्ण ग्राफ काय असणार आहे आणि ते फायनल आउटपुट काय असणार आहे, तसं राईट फ्रॉम बिगिनिंग ती हं, हं. फिल्म प्रोड्युसर पर्यंत एखादा स्टोरी लाईन, म्हणजे रायटर हा एक वेगळा पार्ट येतो. बाय डिफॉल्ट मी ऍज अ रायटर म्हणून पण काम केलेलं आहे. तर तुमची अच्छा. स्टोरी त्या प्रोड्युसरना आवडली तर त्यानंतर मग त्याच्यावरती रायटिंग वर्क करून स्क्रिप्टिंग करणं, डायलॉग, स्क्रीन प्ले या सगळ्या गोष्टी असतात. त्याचं शेड्युलिंग असतं. ह्या सर्व गोष्टींवरती काम करावं लागतं. हं, हं, आणि हं. डायरेक्टरला टोटल हे नॉलेज पाहिजे, की तुमचं जे फिल्म आहे त्याचं हां, हां. फायनल आउटपुट काय आहे. त्याची कास्टिंग पासून, त्याच्या मेकिंग पासून, त्याचं शेड्युलिंग, त्याचं लोकेशन हंटिंग, त्याचं म्हणजे फायनल आउटपुट पर्यंत कसं घेऊन जाणं अच्छा. हे डायरेक्टरच्या हातात आहे. त्याला ओके. पूर्ण डायरेक्ट करणं म्हणजे त्या वर्ड मध्येच आहे, की प्रॉपर डायरेक्ट करणं. बरोबर. ती स्टोरी पण मग असेल जेव्हा काय. तुम्ही कास्टिंग डिसाईड करता किंवा कोण स्क्रिप्ट लिहिणार आहे, रायटर, तर हे सगळा हा डिरेक्टरचा डिसिजन असतो की हा प्रोड्युसरचा पण असतो? जॉईंट डिसिजन्स असतात, परंतु ओके. प्रोड्युसर्सची इन्व्हॉल्वमेंट असते. पण फायनल जे प्रोडक्ट, टोटल जी आपण म्हणतो की कॅप्टन ऑफ दॅट प्रोजेक्ट म्हणजे हा हं, हं. डायरेक्टर असतो, की अच्छा. तो त्या प्रोड्युसरच्या इन्फॉर्म करून त्यांचं पूर्ण सपोर्ट घेऊन त्या गोष्टी करतो. पण फायनल जे रिझल्ट आहे, हां, हां, कोणाला हां. फायनल करणं, कोण त्यासाठी फायनली कास्टिंग मध्ये कोण जाऊ शकतं किंवा ओके. रायटर कोणाला घ्यायचा आहे, या सर्व गोष्टींवरती टोटली फायनल डिसिजन्स हे डायरेक्टरचे असावे. कारण ओके. त्याच्या डोक्यामध्ये तो ग्राफ रेडी असतो. त्या हं, पूर्ण हं, हं. स्टोरीवर त्यांनी काम केलेलं असतं. तर त्याच्यासाठी कोण सूट होऊ शकतं, त्याचं लोकेशन काय असायला पाहिजे. मग तिथे ते म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एखादं घर घ्यायचं तर ते घर त्या कॅरेक्टर्सला काय रिक्वायरमेंट आहे त्याचा हं, हं, पूर्ण हं. म्हणजे खूप सारा अभ्यास करावा लागतो, की त्याचं कुठला क्लास आहे तर त्या क्लासच्या हिशोबाने मग ते घर पण पाहिजे. म्हणजे आपण बरोबर. एकदम पॉश घर घेऊन पण चालणार जर तो शेतकरी आहे तर त्याला हं, ते हं. सुटेबल आहे तसं लोकेशन असावं लागतं. हे हं. टोटल डिसिजन हे डायरेक्टरचे असतात आणि त्या गोष्टींवरती तेवढं प्रॉपर काम करावं लागतं. ओके. आणि इन्व्हॉल्वमेंट असते प्रोड्युसरची. ओके. मग ते कसं अवेलेबल करणं, रिक्वायरमेंट काय आहे ती डायरेक्टर प्रोड्युसर पर्यंत पोहोचवतो, ओके. त्याच्यावरती सांगितलं जातं आणि मग ती अवेलेबल करणं हे प्रोड्युसरचं काम आहे. पण तू आता फंडिंग म्हणाला, जे फंडिंग तू म्हणालास की प्रोड्युसर जनरली अवेलेबल करून देतो. तर किती म्हणजे एखादा मूव्ही बनवण्यासाठी साधारण किती एक्सपेन्स येणार आहे? अ, तर हे कोण डिसाईड करतं? ऍक्च्युली फिल्म जी आहे, की जेव्हा हं, तुमची स्टोरी असते, त्या स्टोरीवरती पूर्ण डिपेंड करतं आणि तुमचा जो फायनल आउटपुट निघतो त्याच्यामधून.
की तुम्ही त्याच्यामध्ये कोण कास्ट करणार आहात, कुठे शूट करणार आहात, कुठला कॅमेरा वापरणार आहात, मेकिंग मध्ये तुमची टेक्निकल टीम कुठली असणार आहे, या सर्व गोष्टींवरती डायरेक्टरचा कमांड असतो की डायरेक्टर ह्या गोष्टी फायनल करत असतो की त्याला एक फायनल आउटपुट ते द्यायचं असतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरेज असतात. मग त्या कुठल्या कॅमेरावरती तुम्हाला शूट करायचं आहे, अच्छा. मग तुमचा टेक्निकल क्रू कुठला असला पाहिजे, त्या क्रू प्रमाणे ते तुमचे बजेट्स चेंज होत राहतात. म्हणजे एक कॅमेरा जे आहेत की आपण बघतो की अगदी 6000 पर डे पासून ते अगदी 30-45,000 पर डे पर्यंतचे पण कॅमेरेज आहेत. त्यांचे लेन्सेस कुठले तुम्ही जेवढ्या जास्त चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं तुम्ही यूज कराल तर त्याचा आउटपुट तेवढा छान चांगला येतो. हे सगळं डायरेक्टरच्या हातात असतं आणि मग त्याच्यावरती पूर्ण बजेट डिपेंड करतं. आणि एक मराठी फिल्म सेकंडरी याचाही विचार करावा लागतो की आपण बजेट देतोय, पण त्या बजेटचा आउटकम हेही तेवढंच त्याचा रिव्हर्स कसं येईल त्याचंही आपल्याला एक गणित मांडावं लागतं. कारण बिझनेस आहे शेवटी. प्रोड्युसर आहे, प्रोड्युसर अरेंज जरी फंड करतो तरी तो फंड त्याला परत रिव्हर्स आलं पाहिजे, त्याचे रिटर्न्स आले पाहिजे. बाकी पूर्ण पब्लिक वरती डिपेंड करतात. देन टू की आपली पूर्ण आपला ग्राफ रेडी पाहिजे की आपल्याला कुठल्या पद्धतीने ही फिल्म बनवायची आहे, कुठल्या लेवलला बनवायची आहे, कुठल्या लेवलला रिलीज करणार आहोत आणि कुठपर्यंत पोहोचवायचे. मग त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. पण एक मराठीची जर फिल्म बघितलं तर एक 1.5 CR to 2 CR पर्यंतचं बजेट घेऊन आपल्याला काम करावं लागतं. असं होतं का अखिल की तुम्ही जे आधीचा जो प्लॅन केला एखाद्या डिरेक्टरनी आणि त्याप्रमाणे कास्टिंग आणि याचं सगळ्याच्या याच्याप्रमाणे एक बजेट दिलेलं आहे प्रोड्युसरला आणि जसजशी फिल्म पुढे पुढे जाते ते बजेट एकदम एक्सपोनेन्शियली वाढत जातं म्हणजे अशा गोष्टी होतात का? अशा गोष्टी काही लोकांच्या बाबतीत होतात. परंतु आय स्पेसिफिकली से की ह्या गोष्टी जर होत असतील तर तो त्या प्रोड्युसरचा किंवा याचा फॉल्ट नाहीये. दॅट इज डायरेक्टर फॉल्ट. जर ओके. तुम्हाला माहित आहे की तुम्हाला हे बजेट आहे, कास्टिंग घेऊन तुम्हाला काम करायचं, हे लोकेशन्स आहेत, ही तुमची स्टोरी लाईन आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला एक बजेट ठरवणं थोडंसं 19-20 इकडे तिकडे वी कॅन अंडरस्टँड. पण काही लोकांचे बजेट अगदी खूप वाढतात. तुम्हाला माहिती असतं की तुम्ही कुठल्या कॅमेरावरती काम करणार आहात, तुमचा डायरेक्टर कोण आहे, तुमचं सिनेमॅटोग्राफर कोण आहे, तुमचं ऍक्टर कोण आहे, तुमचे लोकेशन्स कुठे आहेत, तुम्ही काय इक्विपमेंट्स हायर करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला काही लाईट्स यूज केले जाणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असतं. त्याचं एक स्पेसिफिक बजेट असतं की एवढा एवढा हा खर्च होणार आहे. मग जर तो तुम्हाला माहिती आहे आणि मग तो ऑल ऑफ सडन जर वाढतोय, सो दॅट मीन्स यू आर चिटिंग विथ दॅट प्रोड्युसर. तुम्ही त्यांना रॉंग इन्फॉर्मेशन पहिली प्रोव्हाइड करताय आणि कुठेतरी इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जातं आणि मग ते बजेट वाढवलं जातं. सो यू गिव्ह देम द राईट बजेट. त्या पद्धतीने ती व्यक्ती पण जो प्रोड्युसर असेल तो त्याची अरेंजमेंट केलेली असते. आणि जर अशा गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला ते प्रोजेक्ट म्हणजे अडकलं जातं किंवा आपण काही बोलतो की पिक्चर पूर्ण नाही झालं किंवा कुठेतरी जाऊन अडकलं. सो इट्स बरोबर. नॉट दॅट प्रोड्युसर फॉल्ट. आय प्रेफरेबल जर बजेट वाढत आहे तर दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ डायरेक्टर तुम्हाला एक बजेट स्पेसिफिक देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आय एम गिव्हिंग की एक त्या व्हेकल आहे, ही व्हेकल वापरली जाणार आहे तर तिथे रिक्वायरमेंट एसटी ची आहे, ती तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला जर पहिल्यांदाच माहिती पाहिजे की तिथे वॉल्वोच पाहिजे मला, सो यू गिव्ह दॅट बजेट ऑफ वॉल्वो टू दॅट. तुम्ही एंड मोमेंटला जाणार नाही ना, आता मला वॉल्वो पाहिजे, सो हाऊ कुड दे दॅट दे कॅन ऍडजस्ट. बरोबर. पण असं पण कधी कधी सिच्युएशन्स येत असतील ना की कास्टिंग तुमचं झालेलं आहे आणि अचानक समजा ते ज्यांना ठरवलंय ते लोक डेट्स देत नाहीयेत किंवा अवेलेबिलिटी नाहीये किंवा त्यांना नाही करायचंय समजा असं पण होऊ शकतं आणि मग तुम्हाला आता नवीन कास्टिंग हे करावं लागत असेल मग त्याच्यात पण फंडिंग इम्पॅक्ट होऊ शकतं. क्लिअर असतात. मला असा कधी प्रॉब्लेम आलेला नाहीये आतापर्यंत. तुम्हाला क्लिअर असतं की मला हे कॅरेक्टर आहे, या कॅरेक्टरला हे आर्टिस्ट सुटेबल आहे. सो यू नो दॅट की हे आर्टिस्ट आहेत, माझं हे बजेट आहे की या कॅरेक्टरला मी एवढं स्पेंड करू शकणार आहे. सो यू आस्क दोज पीपल ओनली. जर मला एक फिल्मसाठी फॉर एक्झाम्पल एक कॅरेक्टर पाहिजे आणि एक त्याचं स्पेसिफिक पर डे आहे 20,000 पर डे बजेटचं, मला ते एक ऍक्टर पाहिजे की नोन फेस आहे, त्याचा लोकांना एक नोन फेस आहे, त्याचे ऍक्टिंग पण तेवढी कॅपेबल आहे. तर तुम्हाला माहित आहे की या बजेटचं आपल्याला कास्टिंग करायचं आहे.
तर त्या बजेटच्या कास्टिंग मधले लोक जे तुम्हाला सुटेबल आहेत ते तुम्हाला फक्त एकावर डिपेंड होतं. अगोदरच तुम्हाला त्याचे 3-4 पीपल्स की दीज आर द पीपल्स ऑप्शन्स तुमच्याकडे पाहिजेत. अच्छा. फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यायची, त्यांनी नाही म्हणतात तर ओके देन यू गो फॉर दॅट सेकंड वन. हम्म. आणि हे प्री प्रोडक्शनचं पार्ट आहे. प्री प्रोडक्शन ओके. मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कम्प्लीट झालेल्या पाहिजेत. आणि वेन दे सेड येस, सो दे आर बॉन्डेड टू दॅट. तुमचं एक ऍग्रीमेंट होतं की या बजेटला काम करायचं, या डेट्स आहेत, त्या डेट्स त्यांच्याशी कन्सर्न करून घेतल्या जातात. अच्छा. आणि वेन युअर राईट वे तुम्ही जर अप्रोच केलेलं असेल, सगळं चॅनलाइज असेल, तर हे प्रॉब्लेम्स यायला नाही पाहिजेत. तुम्ही कुठेतरी काही होतं की आज प्रॉब्लेम्स हे काही ठिकाणी होतात. हम्म. कारण प्रॉपर नॉलेज न घेता केलेल्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. अच्छा. की फक्त बघितलं जातं, एक त्याचा प्रॉपर अभ्यास केलेला नसतो. दुसरे काही लोक करतात म्हणून मीही करायचं, बरोबर. पण त्या गोष्टीची माहितीच मला नसते. मग बरोबर. तिथे जे एक्सपिरियन्स लोक आहेत, दे हम्म. जज यू व्हॉट टाइप ऑफ पर्सन ही इज, की ही नोज द थिंग्स ऑर नॉट. त्याने हम्म. याबद्दल माहिती आहे, तर ते त्या पद्धतीने त्याचे रिॲक्शन्स आपल्याला मिळतात. ओके. आणि मग तो प्रॉब्लेम होतो की मग त्या एकाच ऍक्टरवरती डिपेंड राहिलं जातं, त्याच्या डेट्स घेतल्या आणि मग आपण आपलं शेड्यूल रेडी करायचं आणि मग सांगायचं नाही माझं हे डेट्स आहेत. पण यू डिडंट आस्क दॅट पर्सन की त्यांचे ते डेट्स अवेलेबल आहेत की नाही. बरोबर. मग बरोबर. त्यावेळेला ते डेट्स मिळत नाही. ओके. पण तुम्हाला जर माहिती आहे की या कॅरेक्टरची मला हे डेट्स आहेत त्यांच्याकडे आणि मला या पद्धतीने शेड्यूल करायचं, दॅट शेड्युलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. दर्शकाला काय साधारण चॅलेंजेस येतात ती फिल्म डिरेक्ट करताना? चॅलेंजेस खूप सारे असतात डिरेक्शन मध्ये. परंतु तुमचा अभ्यास त्याच्याबद्दलचा, त्या म्हणजे फक्त फिल्मच नाही तर तुमच्या हम्म. स्टोरीचा, हा तुमचं प्री प्रोडक्शन वर्क हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे आपण बघतो की म्हणजे जे फॉरेन फिल्म्स आहेत हम्म. ते ऍक्च्युअल मेकिंग सुरू होण्याच्या अगोदर प्री प्रोडक्शन वरती जास्ती वेळ देतात. अच्छा. जेव्हा तुम्ही प्री प्रोडक्शन वरती जास्ती वेळ देता त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी टोटल क्लिअर झालेल्या असतात की मला हे कॅरेक्टर, हे लोकेशन, या जागेवरती हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. या हम्म. सगळ्या गोष्टींची पहिलीच जर तुम्ही रेकी केलेली असेल आणि अकॉर्डिंग टू दॅट तुमचं सिनेमॅटोग्राफर आणि तुमचं ट्युनिंग हे खूप महत्वाचं आहे. त्यांना ज्या लोकेशनला शूट करायचं आहे, जो सीन शूट करायचा आहे, ज्या पद्धतीने शूट करायचं आहे, हम्म. तर तिथले असलेले लिमिटेशन्स त्या लोकेशनवर गेल्यानंतर त्याच्याशी जेव्हा तुम्ही निगडीत प्री प्रोडक्शन वर्क करता, हम्म. तुम्हाला काय सीन पाहिजे, तिथे त्या कॅरेक्टर्स कडून काय रिक्वायरमेंट आहेत, काय घटना घडणार आहेत, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही क्लिअर केलेल्या असतील तर मग तुम्हाला हे चॅलेंजेस कमी होतात. पण अच्छा. तुम्ही डायरेक्ट सेटवर गेलात आणि मग असं होतं काही काही लोकांचं, हा इथे हा सीन इथे करूया, ओके. पण ते डिसाइडेड नसतं. इथे हम्म. चांगलं त्यावेळेला दिसतं, मग तुम्ही सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंगच नसतं, मग तिथे ते प्लॅनिंग, तिथे वेळ जातो. हम्म. तर मग तो वेळ जो वेस्ट जातो तो अशा गोष्टींमुळे. मग त्या सिनेमॅटोग्राफरला माहिती होतं तिथले लोक जे बेसिक त्या ग्राउंडवरचे चॅलेंजेस असतात. काही हम्म. लोकेशन्स पण असे असतात की डिफिकल्ट असतं. कॅमेराचं फ्रेमिंग करणं किंवा ते अँगल सेट करणं किंवा लाइटिंग करणं, ते तिथे बरोबर. पॉसिबल आहे की नाही याचं तुम्ही अभ्यास पहिलं करणं गरजेचं आहे. हम्म. मला जो आउटपुट घ्यायचा आहे त्याची जर तुम्ही माहिती त्या सिनेमॅटोग्राफरवर डिस्कस केलेली असतील तर या गोष्टीचे चॅलेंजेस तुम्हाला नाही येणार. परंतु तुम्ही डायरेक्ट जाऊन गोष्टी करायला गेलं तर देन यू हॅव टू फेस द चॅलेंजेस. बरोबर. मग तिथे त्याचं पण एक कारण होतं की तुम्हाला दिवसाला जे एवढे तुमचं टार्गेट आहे की एवढे सीन्स झाले पाहिजेत, ते शेड्यूल ठरलेलं असतं की मला 25-30 डेज मध्ये फिल्म कम्प्लीट करायची आहे, तर त्या पर डेला माझे या लोकेशन वरती हे सीन शूट करायचे आहेत. त्या लोकेशन वरची जर माझा अभ्यास नसेल, त्या हम्म. सिनेमॅटोग्राफर बरोबर माझं त्याचं आणि माझं ते ट्युनिंग त्या लोकेशन बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मी दिलेली नसेल किंवा मला जी काय रिक्वायरमेंट ही दिलेली नसेल, तर त्यावेळेला ते ऑन द स्पॉट डिस्कशन्स होतात. बरोबर. तुमचे इव्हन फॉर विथ द ऍक्टर्स यू मस्ट बी हम्म. क्लिअर इच अँड एव्हरीथिंग विथ दॅट गाय. तुमचं कॅरेक्टर काय आहे, ते का तसं रिॲक्ट होतंय, का तसं बोलतंय, आणि जर हे त्यावेळेला ऑन द स्पॉट करायला गेलात तर देन इट टेक्स टाइम. बरोबर. तो व्हॅल्युएबल टाइम तुम्ही पहिलाच काउंट केला पाहिजे. म्हणजे तुमचं ट्युनिंग, हम्म. तुमचं जे तुमच्या टेक्निकल क्रू बरोबरचं जे ट्युनिंग आहे हम्म. आणि डेडिकेटेड टीमवर्क जे हम्म. आहे, टीमवर्क इट्स अ ऑल टीमवर्क. म्हणजे इव्हन द स्पॉट बॉय इज ऑल्सो दॅट इम्पॉर्टंट. हम्म. फक्त ऍक्टर्स आपण जास्ती करून बघतो की ऍक्टरलाच जास्ती इम्पॉर्टन्स दिला जातो
दॅट लाईटमन, दॅट स्पॉट बॉय पासून ते तुमचं असिस्टंट, सगळे इच अँड एव्हरी पर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑन द फील्ड. बरोबर. त्याने प्रत्येकाने आपापला रोल प्ले केला तर यू कॅन टुगेदर यू कॅन विन दॅट सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल आमच्या शिष्यवृत्तीसाठी असं झालं होतं की मला एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये शूट करायचं होतं. आय वॉज अंडर इम्प्रेशन की तिथे गाडी जाऊ शकेल आणि ते त्या मंदिराला 350 पायऱ्या होत्या खाली बॉटम पासून वरपर्यंत. सो आय वॉज अंडर इम्प्रेशन दॅट की तिथे गाडी व्हेकल जाईल, म्हणजे जे लाईटचं हे असतं क्रेन असते त्याची जी व्हेकल आहे ती तिथपर्यंत पोहोचू शकेल. पण लेटर ऑन आय कम टू नो दॅट की इट इज नॉट पॉसिबल, तिथे फक्त पायऱ्यांनीच जाऊ शकतो आपण. सो आय डिसाइडेड की इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण एवढ्या लोकांना सगळ्यांना तिथपर्यंत 300-400 लोकांचा तो क्रू होता आणि ते गाणं आम्ही शूट केलं होतं तिथे. तर त्या सगळे डान्सर्स अँड इंडिव्हिज्युअल पर्सन कॅन गो विथ इक्विपमेंट तिथे वरती जाणं, इट इज डिफिकल्ट टास्क. पण वेन आय टॉक टू माय सिनेमॅटोग्राफर, ही सेड दॅट ओके करायचं आहे ना, वी कॅन डू, म्हणजे आपण करू ते, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आम्ही 9ला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं 9ला आमचे टोटल लाईट्समन त्यांनी त्या सर्व लाईट्स त्या टॉपला पोहोचवल्या. इवन द क्रेन, व्हेरी डिफिकल्ट टास्क की ते क्रेन जे असतात ते खूप हेवी असतं. त्यांनी खांद्यावरून त्या क्रेनचे जे आर्म्स वगैरे जे आहेत ते सर्व वरती, त्याचे वेट वगैरे संपूर्ण वरपर्यंत घेऊन गेले आणि आम्ही 10:30ला टेक केलं होतं. तिथे शेड्यूलला हे आलं ना, तर इट इज एक जो फेथ असतो एकमेकावरचा आणि कामाच्या बद्दल. आणि हे कधी होतं की जेव्हा समोरच्याला कळतं की दिस पीपल आर डेडिकेटेड टू वर्क, दॅट टाइम दे गिव्ह यू देअर बेस्ट. पण जर त्यांनाच कळलं की समोरची व्यक्ती जर तेवढं इन्व्हॉल्वमेंट नाहीये किंवा कसं आपण जर ते डेडिकेटेड तेवढं काम करत नसलो तर तिकडूनही आपल्याला तो फीडबॅक मिळणार. बरोबर. आता स्क्रिप्ट रायटिंग, तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहिता तुमच्या फिल्मची, तर कधी असं होतं का, कारण एवढा सगळा स्टाफ इन्व्हॉल्व असतो एक फिल्म बनवण्यामागे, तर असं कधी एक्सपिरियन्सेस येतात का की ज्याच्यात की तुझं डिरेक्शन चालू झालंय फिल्मचं आणि कोणीतरी ते स्क्रिप्ट दुसऱ्यांनी घेतलंय सिमिलर आणि तुझ्या आधी डिरेक्ट करून ती फिल्म रिलीज पण झाली, असं होतं का? माझ्या बाबतीत अशी घटना घडलेली नाही, कारण जर तुम्ही याचे काही रूल्स आहेत, काही ऑर्गनायझेशन्स आहेत, यू हॅव टू फॉलो इच अँड एव्हरीथिंग. तुमचा थॉट जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येतो, सो यू रजिस्टर्ड दॅट. तुम्ही तो थॉट रजिस्टर्ड करा. तुम्ही त्या ऑर्गनायझेशन मध्ये रजिस्टर्ड ऑर्गनायझेशनला तुम्ही अटॅच असाल तर तुमचा तो कॉन्सेप्ट रजिस्टर्ड होतो, तुमची स्क्रिप्ट रजिस्टर्ड होते. सो त्या एक टायमिंगला रजिस्टर्ड झालेलं असतं. इवन असं कोणी प्रयत्न जरी केला तर यू कॅन टेक द लिगल ऍक्शन. तुम्ही काही रूल्स फॉलो केले, लिगल याच्या गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या, तर तुम्हाला या गोष्टी फेस कराव्या लागणार नाही. थॉट जो आहे तो तुम्ही प्रॉपर तुमच्या ज्या, जसं प्रत्येक असं वेगवेगळे असोसिएशन आहे, रायटिंग असोसिएशन वेगळे आहे, डायरेक्टर्सचे असोसिएशन वेगळे आहे, रायटर्स असोसिएशन, त्यानंतर ऍक्टर्स असोसिएशन आहे, आपलं मराठी चित्रपट महामंडळ, मराठी फिल्मसाठी मराठी चित्रपट महामंडळ आहे, तिथे या सर्व गोष्टी आपण एकाच ठिकाणी रजिस्टर्ड करू शकतो. तुमच्याकडे एक रिसिप्ट असते की कधी काय तुम्ही केलेलं आहे. तुमचं टायटल जे आहे ते टायटलची एक रजिस्ट्रेशनचे फीज घेतली जाते. सो दे आर टेकिंग द फीज ऑफ दॅट, की अशा कधी घटना घडल्या तर दे कॅन टेक द स्टँड फॉर यू. त्यामुळे तुम्ही अशा ऑर्गनायझेशनशी अटॅच असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कसं डिसाइड करता की याच्यात आता मला नवीन चेहरा आणायचा आहे की मुरलेले चेहरे आणायचे? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. द फर्स्ट थिंग इज द बजेट. तुमच्या फिल्मचं, तुमच्या प्रोड्युसरचं बजेट काय आहे. सो यू नो दॅट की तुम्हाला ऍक्टर्स वरती एवढा बजेट खर्च करायचा आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे एक स्पेसिफिक बजेट आहे आणि तुम्ही त्या बियॉन्ड दॅट बजेट कुठल्या तरी ऍक्टरचा विचार करायला लागलात तर मग तुमचं तिथे बजेट वाढतं. तर त्याकरता तुमचं पहिलंच रेडी पाहिजे की तुम्हाला ही कास्टिंग ही जी करायची आहे तुमच्या, म्हणून म्हटलं की प्री प्रोडक्शन वर्क, की मला माहिती आहे की माझ्याकडे फक्त 100 रुपीज आहेत आणि मला 100 रुपीज स्पेंड करून ही कास्टिंग करायचं. आय शुड नो द हु आर द आर्टिस्ट, हु आर द ऍक्टर्स, नोन ऍक्टर्स की जे या बजेटला आपल्याला येऊ शकतात.
हम्म. कधी कधी असं होतं की तुम्हाला एक नवीन फेसच तिथे लॉन्च करायचं असतं. अच्छा. कारण जे नोन फेसेस नव्हते, कारण त्यांची एक पर्टिक्युलर काही ऍक्टर जर आपण बघितलं की त्यांची एक पर्टिक्युलर इमेज बिल्डअप झालेली असते. हम्म. दिस पर्सन म्हणजे हा जर ऍक्टर आहे म्हणजे हा खलनायकच आहे. आपल्याकडे आतापर्यंत म्हणजे बरोबर. आपण जर बघितलं की विलन म्हणजे तो विलनचीच कामं करतो. आता हम्म. कुठेतरी तो चेंज व्हायला लागला की काही लोक विलनचं पण एका फिल्म मध्ये काम करतात, तर एका फिल्म मध्ये ते हिरो पण आहेत, तर दुसऱ्या फिल्म मध्ये ते कॅरेक्टर पण आहे. हम्म. आपला एक माइंडसेट रेडी झाला होता की हा हिरो म्हणजे हाच हिरो, हम्म. विलन म्हणजे हाच ही विलन. म्हणजे बरोबर. आज फॉर एक्झाम्पल म्हणजे हिंदीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी विलन पण आहे आणि काही फिल्म मध्ये हिरो पण केलेले. तर हम्म. आता आपल्याकडे कुठेतरी एक ऍक्टर म्हणून लोकांकडे बघितलं जाऊ लागलंय. हम्म. फक्त दिसण्यासाठी सुंदर आणि देखणं व्यक्तिमत्व म्हणजे तो हिरो, हम्म. असा आपला जो एक माइंडसेट रेडी झाला होता तो कुठेतरी आता ब्रेक झालाय. बरोबर. ऍक्टरला प्रेफर करायला लागलेत लोक. दे आर गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू द ऍक्टर्स. हम्म. तो एक माइंडसेट चेंज झालेला आहे. आणि कधी कधी असंही असतं की तुम्हाला एक कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर तुम्हाला नोन किंवा एस्टॅब्लिश आर्टिस्ट मध्ये दिसतच नाही, म्हणजे ही कांट कास्टिंग मध्येच बसत नाहीये, तर यू हॅव टू इंट्रोड्यूस न्यू वन. बघ कसं आहे की तुम्ही एक प्रोफेशनल प्रोजेक्ट करताय. हम्म. नवीन म्हणजे काय असतं की त्यांचं कुठलं प्रोजेक्ट आलेलं नसतं. ते असं नाही की ते या फील्डमध्ये नसतात. दे अच्छा. आर स्ट्रगलिंग टू गेट द रोल्स. छोटी मोठी कामं करत असतात किंवा थिएटर्स मध्ये काम करत असतात. तर दे अच्छा. आर द ऍक्टर्स. पण त्या ऍक्टर तुम्ही जरी नवीन इंट्रोड्यूस करताय तरी त्यांना ऍक्टिंग येणं हे खूप महत्वाचं आहे. किंवा त्या व्यक्तीमध्ये तेवढी कॅपॅबिलिटी पाहिजे की तुम्ही त्याला जर ट्रेन केलं तर तो ही कॅन ऍब्झॉर्ब द थिंग्स. हम्म. म्हणजे फक्त मी जसं म्हटलं की एक फेस व्हॅल्यू फक्त बघून ती कास्टिंग होऊ शकत नाही, की बरोबर. कास्टिंगला जातो म्हणून. त्याच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी पण पाहिजे. ही शुड डिलिव्हर दॅट डायलॉग डिलिव्हरी झाली पाहिजे, तसं ऍक्टिंग तशी पाहिजे. हम्म. आणि थिएटर्स मध्ये खूप सारे लोक आता आहेत जे हम्म. खूप प्रयत्न करतायत एक संधी मिळण्याची. अशा लोकांमधून तुम्ही ते कॅरेक्टर्स तुम्हाला किंवा ती कास्टिंग होऊ शकते. ओके. म्हणजे कसं आहे की नवीन लोक म्हणजे हम्म. जे स्ट्रगल करतात त्यांना त्याची व्हॅल्यू असते, जरी नवीन असले तरी. हम्म. एकदम नवीन जे ज्यांना काहीच माहिती नाही, यायचं आहे, एक अट्रॅक्शन आहे आणि पटकन संधी मिळते, म्हणजे काहीच स्ट्रगल करत नाहीयेत, मग त्यांना ती व्हॅल्यूच राहत नाही. मग त्यांना ते अच्छा. खूप इझी वाटायला लागतं. आणि जे ऍक्च्युअल स्ट्रगलर्स आहेत त्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू असते की एक संधी मिळणं ही किती महत्वाचं आहे. अशा वर्षानुवर्षे म्हणजे आज एकांकिका वगैरे आपण जर बघितलं, अशी काही आर्टिस्ट असतात जे 5-5, 10-10 वर्ष एकांकिकांमध्येच काम करत असतात. तिथून हम्म. त्यांना आउटपुट काही नसतं, फक्त पार्टिसिपेट करायचं, कॉम्पिटिशन्सला पार्टिसिपेट करायचं आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी धडपडत असतात. तर अशा लोकांना घेणं जास्ती प्रेफरेबल आहे. किंवा ज्याऐवजी मी काही लोकांना की आहेत माझ्या जवळचं आहे किंवा आहे, याला प्रयत्न, याला काहीतरी करायचं आहे, आवड आहे हम्म. म्हणून संधी देणं हे चुकीचं आहे. हा बरोबर. माझा ओन एक्सपिरियन्स आहे. कारण फक्त राईट. बाकीच्या प्रोफेशन मध्ये जर आपण बघितलं तर नेम, फेम, मनी हे याच प्रोफेशन मध्ये आहे. हम्म. म्हणून जास्ती अट्रॅक्शन जर आपण बघितलं, म्हणजे कुठल्याही फील्डची लोक बघितली तर ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस किंवा हे जे बघितलं त्यांच्याबद्दल जास्ती अट्रॅक्शन होतं. बरोबर. करेक्ट आहे. अट्रॅक्शन पायी आलेल्या लोकांपेक्षा जे रिअल मध्ये स्ट्रगल करतात, दो म्हणजे फक्त वर्थ आहेत, हम्म. त्या लोकांना संधी देणं जास्ती गरजेचं. बरोबर. अगदी बरोबर आहे. आता तू मराठी मूव्ही ज्या तुम्ही थिएटरला लावता तेव्हा तुम्हाला काय चॅलेंजेस येतात? थिएटर्स म्हणजे एक खूप सारे चॅलेंजेस आहेत. म्हणजे थिएटर्स अवेलेबल होणं, मराठीमध्ये पण काही जे एस्टॅब्लिश बॅनर्स आहेत त्यांना थोडंसं इझी जातं, तेवढं त्यांना पण इझी नाही. पण मराठी फिल्म्सना थिएटर्स मिळवणं हे खूप मोठा टास्क असतो. आता काही हम्म. ऑर्गनायझेशन्स आहेत जे सपोर्ट करतात. मंचसारखं ऑर्गनायझेशन आहे जे अशा गोष्टींसाठी सपोर्ट करतं. दे स्टँड बाय द पीपल. हम्म. पण आपण जर बघायला गेलो तर आज प्रत्येक आठवड्याला मराठीमधले जरी आपण बघितले तरी 3 to 4 फिल्म्स रिलीज होत आहेत. हम्म. तर वर्षभराचं जर आपण कॅल्क्युलेशन एवढ्या फिल्म्स आहेत. मग त्यावेळेला आपण जी फिल्म करतोय तर त्याचाही आपण विचार की आपण त्याची पब्लिसिटी किती करणार आहोत, हम्म. ऍडव्हर्टायझिंगचं बजेट किती आहे, या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केल्या तर थिएटर्स मिळू शकतील. अच्छा. मग तुम्हाला प्रॉब्लेम जर येत असेल देन पीपल विल स्टँड विथ यू. पण तुम्ही जर त्याला हेच नाही केलं,
फक्त एक फिल्म बनवली आहे आणि मला थिएटरला लावायची, ऍडव्हर्टायझिंग नाही, मार्केटिंग नाही, तर मल्टिप्लेक्स तुम्हाला कशा नाही अवेलेबल होणार, कारण तिथे शेअरिंगवर असतं. ओके. तर त्यांना जर पब्लिकच एखादी प्रोडक्ट बनलेला आहे ते लोकांपर्यंत माहितीच नाहीये, तर ते प्रोडक्ट शोकेस करायला कसं काय मिळेल? बरोबर. पण त्यामुळे मग तुम्ही मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचे तू म्हणतोयस ते पण प्री प्रोडक्शन मध्ये ठरवलं जातं की याचं मार्केटिंग कसं करायचंय, ऍडव्हर्टायझिंग कोणत्या लेवलला करायचंय? हे पोस्ट प्रोडक्शनचं काम आहे, पण त्याचं प्लॅनिंग हे तुमचं राईट फ्रॉम बिगिनिंग पाहिजे. फिल्म कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे ऍडव्हर्टायझिंग ही तुमची राईट फ्रॉम डे वन, म्हणजे काही आपण बघतो की फिल्म हिंदीतले वगैरे जे आहेत ते त्यांचं फर्स्ट डे ला कुठली फिल्म येणार आहे, पोस्टर लॉन्च पासून ऍडव्हर्टायझिंग चालू आहे. सो दॅट प्लॅनिंग शुड बी देअर फ्रॉम, म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग. ही फिल्म सुरू होते, ही फिल्म सुरू झाली आहे, याचं कास्टिंग हे झालंय, इथे शूटिंग चालू आहे, या बरोबर. लोकेशनला शूट झालं, इथे ही घटना घडली, किंवा हे दीज आर द ऑल ऍडव्हर्टायझिंग पार्ट. हे तुमचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. त्यामुळे ऍडव्हर्टायझिंग हे तुमचं डे वन पासून सुरू होतं, ते तुम्हाला फक्त एंडिंगला नाही, परंतु एंडिंगला ज्यावेळेला तुम्ही रिलीज करता त्यावेळेला तुमचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे ऍडव्हर्टायझिंगचं. तुम्ही कुठल्या लेवलला ऍडव्हर्टायझिंग करताय, लोकांपर्यंत जास्तीत जास्त जेव्हा तुमची फिल्म पोहोचेल तेव्हा त्याचा अवेअरनेस होईल, त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी जनरेट होईल आणि ते फिल्म बघायला येईल. हे प्लॅनिंग जे आहे ते सर्व टोटली प्रोड्युसर, डायरेक्टर, तुमचं ऍडव्हर्टायझिंग आणि जी मार्केटिंगची टीम आहे यांच्याशी बसून तुम्हाला ते डिसाईड, PR एजन्सी असतात, PROज असतात, यांच्याशी सर्व शेड्युलिंग तुमचं रेडी केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे. जसं फिल्म मेकिंग मध्ये आहे त्याच पद्धतीने फिल्म रिलीज करण्यामध्ये पण तुमचं प्लॅनिंग पाहिजे. तुमच्याकडे XYZ हा एवढाच बजेट आहे, सो हाऊ कुड आय रिलीज दॅट फिल्म इन दॅट वे ऑल्सो. माझं जेवढं बजेट आहे पण त्या बजेटमध्ये पण मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं काय पोहोचता येईल, त्याचं एक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. पण तरी मी मागच्या काही वर्षात असं बघितलंय, काही चांगल्या मराठी मूव्हीज पण थिएटरला नाही आल्या, म्हणजे बऱ्याच थिएटर्स मध्ये नाही लागल्या. असं का होतं, म्हणजे मराठीच्या बाबतीत असं का होतं? त्याच्यामधला एक प्रॉब्लेम, एक तर थिएटर्स अवेलेबिलिटी होणं हा एक इश्यू होतो की त्यांना प्राईम टाइम मिळत नाही. सेकंडरी ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग आणि रिलीजिंगचं बजेटच कन्सिडर केलेलं नसतं पहिल्यापासून. अच्छा. दिस इज द व्हेरी इसेन्शियल पार्ट ऑफ युअर फिल्म मेकिंग. फक्त फिल्म बनवणं नाही, फिल्म लोकांपर्यंत पोहोचवणं, मग ती चांगली की वाईट हे प्रेक्षक ठरवतील, परंतु त्या प्रेक्षकांना पहिलं कळलं पाहिजे की सर्टन फिल्म ही येते. आपण अशा फिल्म बघतो की त्या लोकांना माहितीच नाही की आलेल्या आहेत, की ही फिल्म आहे म्हणून. बरोबर. पण तुम्ही त्या फेस्टिवल्सना पाठवा, फेस्टिवल्स आणि चांगल्या फेस्टिवल्सना पाठवा. आता आपण बघितलं की प्रत्येक गल्ली मोहल्ल्यामध्ये फेस्टिवल झालेत, लोक ते फेस्टिवल्स, मग ते काही लोक अगदी त्या फेस्टिवल्सला पण तिथे फेस्टिवल्सला पाठवून तुम्हाला एक चांगला वेल नोन फेस्टिवल्स आहेत तिथे तुम्ही पाठवा, तिथे रीच होईल लोकांना, तिथे दर्जेदार परीक्षक असतात, ते तुमचं परीक्षण करतात. नाहीतर आज प्रत्येक एरियामध्ये फिल्म फेस्टिवल सुरू झालं, लोक ते त्या फिल्म फेस्टिवलला प्रत्येकाला फक्त एक इंटरनॅशनल हे नाव लावलं म्हणजे ती इंटरनॅशनल झाली असेल, तेवढी दर्जेदार फिल्म फेस्टिवल पण पाहिजे. बरोबर. त्या पॉइंटवर पण मला यायचंय की ते पण विचारायचंय की मी लहान असताना ज्या मूव्हीज होत्या त्या फक्त थिएटरलाच रिलीज व्हायच्या, त्यावेळी असं फेस्टिवल कॉन्सेप्ट नव्हता. गेल्या मला वाटतं एक 7-8 वर्षामध्ये कदाचित किंवा 10 वर्ष असतील, हा फेस्टिवल, कोणतीही मूव्ही आजकाल फेस्टिवलला पहिले जाते आणि मग ती रिलीज होते. तर फेस्टिवलला नेण्यामागचं कारण काय कॉन्सेप्ट आहे तो? फेस्टिवल्स पहिले नव्हते असं नाही, फेस्टिवल्स हे पहिल्यापासून आहेत. अच्छा. परंतु लोक आता त्या फेस्टिवल्सला पार्टिसिपेट करायला लागले. कारण एक जर चांगल्या फिल्म फेस्टिवल्स मध्ये तुमच्या फिल्मला जर रेकग्नाइज केलं गेलं तर त्याची एक न्यूज क्रिएट होते. सो यू कॅन रीच, एक ऍडव्हर्टायझिंग तुमच्या फिल्मची चांगल्या प्रकारे होऊ शकते त्या माध्यमातून. लोकांना कळतं की ही एक दर्जेदार फिल्म येते, ती कधी येते त्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ते एक चांगलं रेकग्निशन मिळतं तुम्हाला त्या माध्यमातून. पण असंही काही झालेलं की फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स मध्ये गाजल्यात, परंतु आपल्या मराठी प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तर हा प्रेक्षकांनी पण थोडंसं विचार केला पाहिजे की आपण म्हणतोय की मराठी फिल्म चालत नाहीत किंवा काही नाही, तर दर्जेदार गोष्टी तुम्ही त्याची प्रोत्साहन केली पाहिजे ना.
त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण या सगळ्यात तू कधी म्हणजे थिएटरसाठी किंवा मार्केटिंगसाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये असं इंटरनल काही पॉलिटिक्स असतं का? आहेत काही लोक, पॉलिटिक्स हे प्रत्येक म्हणजे आपण प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये असतात, तिथे पॉलिटिक्स करणारे आहेत. मग हं. आपल्या पोझिशनचा फायदा घेतात ते लोक. पण ते हे विसरतात की या व्यक्तीने त्या प्रोड्युसरला किंवा त्या फायनान्सर मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते, त्याच्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, त्याने तो वेळ दिलेला आहे आणि तो त्याने दिलेल्या वेळेचा आणि त्याने त्या गोष्टीसाठी केलेली मेहनत आहे, ती आपण सहजासहजी अगदी इझिली त्याच्याकडून हिरावून घेतोय हं. आणि कुठेतरी धोकेबाजी करतोय. आपण ज्याने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला बरोबर ठेवलेला आहे, अशाच व्यक्तीबरोबर आपण कुठेतरी धोकेबाजी करतोय. असे चीटर लोक आहेत. अच्छा. परंतु ठीक आहे, आता त्यांना काही करू शकत नाही आपण, कारण त्यांची ती मानसिकता आहे. बरोबर. जे काही असं चिटिंगमुळे येतात, त्यामुळे एखाद्याला एखादा फायनान्शियल त्रास पण होऊ शकतो. हो, होतो ना. कारण तुम्ही एक प्रोजेक्ट रेडी करता, एक पूर्ण कॉन्सेप्ट रेडी करता, त्याच्यावरती प्लॅनिंग करता, त्यासाठी काही लोक रेडी करता आणि त्या अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही एक पूर्ण शेड्यूलिंग तुमचं ठरलेलं असतं की मला हे फिल्म बनवायचं आहे. या पद्धतीने तुम्ही सगळं टीम फायनल करता आणि त्या फायनान्सर्स पासून, प्रोड्युसर पासून सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं असतं हं, हं. आणि त्यांच्या एका फेथ वरती किंवा त्यांच्या कन्सिडरेशन वरती तुम्ही गोष्टी पुढे घेऊन जाता. हं, आणि हं. कुठेतरी अशी जी संधी साधू चीटर लोक गफलतीने तुमचे मित्र म्हणून तुमच्या बरोबर आलेले असतात, पण त्यांचे माइंडसेटच चिटिंगचा असतो. ते अशा ओके. आपल्या मेहनत केलेल्या लोकांना काहीतरी खोटी प्रलोभनं देऊन त्या आपल्यापासून हिरावून घेतात हो. आणि मग त्यावेळेला आपण कुठेतरी अडचणीत होतो त्या गोष्टीमुळे. परत हीच लोक सांगायला वेगळे मोकळे असतात आणखी की नाही ना, ते काम अडकलं त्यांचं. पण कुठेतरी हो. ते काम अडकवण्यामागे हेच अशी संधी ओके. साधू लोक स्वतःच असतात. ओके. तू साधारण म्हणजे तुझे आतापर्यंतचे मूव्ही जे तू म्हणालास मोर्चा आहे आणि नंतर जे अपकमिंग पण आहेत, तर ते असे जरा वेगळ्या टाईपचे आहेत. तर तुझा म्हणजे काय तू साधारण कमर्शियल मूव्हीज बनवत नाहीस का? नक्की तुझ्या दृष्टीने ते नाही, कमर्शियल आहेत. तुम्हाला काही प्रत्येक गोष्ट जी आहे काहीतरी वेगळेपणा देणं ओके. गरजेचं आहे. ओके. तेच जर प्रेक्षकांना दिलं तर तुम्ही क्रिएटिव्ह म्हणून जे स्वतःला मग म्हणवता हं, ते हं, हं. त्याच्यात काही अर्थ नाही. क्रिएटिव्ह म्हणजे दॅट इज डिफरंट फ्रॉम अदर्स. परंतु कमर्शियलचा पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. हं, फक्त हं, हं. क्रिएटिव्हचं नाव याच्यामुळे कुठेतरी फायनान्शियल लॉस होतो त्याच्यामध्ये. तर अच्छा. कमर्शियल आणि क्रिएटिव्ह डिफरन्स, हा दोन्ही गोष्ट काहीतरी पण जपलं गेलं पाहिजे आणि कमर्शियल अँगल पण त्याच्यामध्ये असला पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा इन्व्हॉल्व एक चांगला सिंक्रो त्यामध्ये केला गेला पाहिजे. हं. तर तुझे आता अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत अखिल? आता माझं फिल्म जे एक आहे ती शिष्यवृत्ती आहे, जी हं, रिलीजसाठी हं, रेडी हं. आहे. त्यानंतर जय जय म्हणून जे आहे ते हिंदी प्रोजेक्ट आहे, ते आपली जी भारताची प्रतिज्ञा आहे, भारत माझा अच्छा. देश आहे, त्याच्यावरती आधारित तो कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर सीड बॉल्स म्हणून आहे, जे एन्व्हायरमेंटल लॉसेस आज आपण बघतोय की वी आर हां, हां. नॉट अवेअर ऑफ दॅट थिंग, तो काय हॅवॉक करू शकतो अच्छा. त्याच्यावरती आधारित तो प्रोजेक्ट आहे. ओके. त्यानंतर वाठाड्या, आपले जे गड किल्ले आहेत हं, हं. त्यांच्याशी निगडीत तो आहे. ओके. परंतु हे जरी कॉन्सेप्ट डिफरंट वेने प्रेझेंट केले जाणार आहेत, परंतु त्याच्यात कमर्शियल अँगल असणार आहे. अच्छा. आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्यावासा वाटेल तुला? प्रेक्षकांना हेच सांगणं आहे की मी काही जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की काही अगदी वेल नोन फिल्म फेस्टिवलला गाजलेल्या फिल्म्सकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली आहे. तर प्रेक्षकांना हे सांगणं आहे की तुम्ही जे दर्जेदार आहे त्याला प्रोत्साहन द्या. कारण ती सगळ्यात मोठी कौतुकाची थाप म्हणजे प्रेक्षकांकडून जी मिळेल त्याने उत्साह वाढतो आणि आणखीन काहीतरी नाविन्यपूर्ण आपण आणू शकतो आणि मराठी चित्रपटांमधून एक वेगळेपणा नेहमीच जपला गेलाय की युनिकनेस आपण म्हणतो की एक कॉन्सेप्ट, वेगवेगळे कॉन्सेप्ट आलेले आहेत. हं, हं, हं. तर त्यासाठी प्रेक्षकांची साथ खूप महत्वाची आहे. तर असे जे चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, तर तुम्ही ते बघा आणि त्याला प्रोत्साहन द्या. तरच ते आणखीन काहीतरी नाविन्यपूर्ण आणि वेगळं आपल्याला घडू शकतं
आज आपल्याकडे खूप सारे चांगले चांगले दिग्दर्शक आहेत, बरोबर. वेगवेगळ्या जॉनरचे फिल्म्स करतात आणि त्यांना सक्सेसही मिळतो. तो सक्सेस हा प्रेक्षकांवरती खूप डिपेंड आहे. अगदी. तर खरंच अखिल, तू आज विचारधारामध्ये आलास, आमच्या प्रेक्षकांना सगळी माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे खरंच खूप खूप धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. तुम्ही मला संधी दिलीत विचारधारामध्ये आपलं मत व्यक्त करण्याचं आणि आपले विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल तुमचे देखील आभार.